विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे उद्योग निरीक्षक गट क. याविषयी आपणास संयुक्त पूर्वपरीक्षा योजना व अभ्यासक्रम म्हणजे परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे आणि पूर्वपरीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहेत हे सर्वप्रथम डिस्कशन करायचं आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा योजना व अभ्यासक्रम, त्यानंतर पूर्वपरीक्षा जर क्वालिफाय झालो तर मुख्य परीक्षेसाठी पॅटर्न काय असणार आहे एक्झामचा आणि अभ्यासक्रम काय असणार आहेत हे बघायचं आहे. जर आपणास पूर्वपरीक्षेची तयारी करायची विद्यार्थ्यांनो तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. नक्कीच प्रिपरेशन करताना तुम्हाला हेल्प होईल. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो. सेकंड स्लाईडमध्ये आलो आहे आपण. लक्षात घ्या अनुक्रमणिका. ह्या व्हिडिओमध्ये कंटेंट काय काय बघायचं आहे. सर्वप्रथम उद्योग निरीक्षक पदाचा संक्षिप्त तपशील बघूयात. त्यानंतर परीक्षेचे टप्पे बघायचे आहेत, शैक्षणिक अर्हता बघायची आहेत, त्यानंतर परीक्षेच्या संधी बघणार आहोत, त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षा योजना बघणार आहोत, त्यानंतर अभ्यासक्रम, मुख्य परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम, बरोबर ह्या गोष्टी बघायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम हा व्हिडिओ आपण बघत असाल या चॅनलवर तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक ह्या चॅनलवर आणत असतो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तसेच जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थ्यांनो, पहिला जो डिस्कशन करायचा आहे आपणास उद्योग निरीक्षक पदाचा संक्षिप्त तपशील. लक्षात घ्या महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा या अंतर्गत एकूण 5 परीक्षा घेण्यात येतात. किती? एकूण 5 परीक्षा. कोणकोणत्या आहेत? सर्वप्रथम उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय, त्यानंतर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय, त्यानंतर कर सहाय्यक आणि लिपिक टंकलक. आजचा व्हिडिओ आपण या फर्स्ट पोस्टसाठी लिमिटेड ठेवतो आहे. म्हणजे काय? उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय. तर लक्षात घ्या संवर्ग काय असणार आहे तुमचा? गट क अराजपत्रित. ठीक आहे. उद्योग निरीक्षकांचा S13 बँड असणार आहे 7 पेनुसार किंवा 7वा वेतन आयोगानुसार. मूळ वेतन किती आहे? 35,400 अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे अधिक देय भत्ते. आपणास जर सॅलरी बघायची असेल उद्योग निरीक्षकांची, यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कृपया कमेंट करा. उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी, बरोबर. तुमच्या प्रमोशनच्या तुम्हाला काय काय चान्सेस आहे? ज्येष्ठता व पात्रतेनुसार उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट ब व त्यावरील पदे यावर तुमचं प्रमोशन होईल फ्युचरमध्ये. त्यानंतर नियुक्तीचे ठिकाण हे पण महत्त्वाचं आहे. राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठेही बदलीसाठी पात्र असणार आहात हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा बघतो विद्यार्थ्यांनो परीक्षेचे टप्पे. परीक्षेचे टप्पे बघायचे विद्यार्थ्यांनो, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लक्षात घ्या प्रस्तुत 5ही संवर्गातील भरतीकरता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा असणार आहेत, बरोबर. जे आपण 5 पाठीमागे संवर्ग बघितले त्या सर्वांनी मिळून एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी एक किंवा जास्त, म्हणजे तुम्ही एकसाठी अप्लाय करायचे किंवा त्यापेक्षा जास्तसाठी संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे याबाबत विकल्प ऑप्शन घेण्यात येईल. ऑब्वियसली तुम्ही जर शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही ऑप्शन देऊ शकता. त्यानंतर जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे एखाद्या आणि अथवा सर्व संवर्गाकरता उमेदवाराने दिलेले विकल्प हा आहे संबंधित संवर्ग पदाच्या भरतीकरिता अर्ज समजण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेस अर्ज करताना दिलेले विकल्प तसेच भरावीच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित सर्व संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्वपरीक्षेच्या आधारे 3ही पदांकरिता स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील. ठीक आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाकरता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. हे आपण डिटेलमध्ये बघायचं विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या हा पॉईंट बोल्ड केला आहे त्यांनी, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सर्व संवर्गाकरिता मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 सामायिक असेल व सदरची पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही पूर्व पेपर क्वालिफाय होणार तेव्हा जेव्हा तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायची असेल, बरोबर, त्यासाठी पहिला पेपर हा कॉमन टू ऑल. त्यानंतर मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 2 मात्र संबंधित संवर्गाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल, बरोबर. त्यानंतर संबंधित संवर्गाच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे उमेदवारांची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत सीमित करण्यासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात येते. पूर्वपरीक्षेसाठी
आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, एखाद्या कॅटेगरीसाठी 40 जागा आहेत, बरोबर, पण त्या पेपरमध्ये जर मिनिमम मार्क्स पाहिजे असतील 40 आउट ऑफ 100, बरोबर, जागा भलेही 100 असू दे, पण त्यापैकी सपोज सर्व विद्यार्थ्यांना किंवा 90% मी म्हणेल की 40पैकी 30 विद्यार्थ्यांना 40च्या आत मार्क आहे आणि 10 विद्यार्थी जर क्वालिफाय होत आहे तर फक्त 10 विद्यार्थी क्वालिफाय होतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा नवीन ट्रेंड आता MPSCच्या एक्झाममध्ये दिसून येतो आहे की मिनिमम क्वालिफाय क्रायटेरिया तुम्हाला पार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाही. तसेच पूर्वपरीक्षेचे गुण उमेदवारांनाही कळवले जाणार नाहीत. तुम्हाला फक्त कळेल की तुम्ही क्वालिफाय झालेत मेन्ससाठी किंवा नाही. मार्क्स तुम्हाला कळवले जाणार नाहीत. संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर करताना दिलेला विकल्प व माहिती अंतिम समजण्यात येईल व त्याच्या आधारे पुढील भरती प्रक्रिया होईल. संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर करताना दिलेले विकल्प व अर्जामध्ये नमूद माहिती यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत नंतरच्या टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही. कोणत्याही एक्झामचा फॉर्म भरताना ह्या ज्या कंडिशन आहे खालच्या त्या सेमच असतात. पुढे जाऊयात. पुढचा घेतोय आता शैक्षणिक अर्हता. ही खूप महत्त्वाची आहे. शैक्षणिक अर्हता लक्षात घ्या, उद्योग निरीक्षक गटक संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता. म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे काय? BSc वालेही मुलं अप्लाय करू शकतात, इंजिनिअरिंगचेही मुलं विद्यार्थी अप्लाय करू शकतात, त्यानंतर दुसरेही विद्यार्थी अप्लाय करू शकतात, फार्मास्युटिकल किंवा बाकीचे ज्यांच्याकडे पदवी आहेत. परंतु लक्षात घ्या, उद्योग निरीक्षक गटक संवर्गाकरता शैक्षणिक अर्हता काय आहे विद्यार्थ्यांनो? सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील, ठीक आहे, किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सेकंड क्रायटेरिया, हा पण महत्त्वाचा आहे, विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. परंतु स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी बरोबर मधील विषयांच्या गटाशी संलग्न असणाऱ्या वास्तुविज्ञान, नगररचना इतर विषयांव्यतिरिक्त, म्हणजे लक्षात घ्या, स्थापत्य विद्यार्थ्यांकरिता खूप जास्त एक्झाम आल्या आहेत, तर उद्योग निरीक्षकांच्या ह्या एक्झाममध्ये त्यांना निग्लेक्ट केलं आहेत किंवा त्यांना ठेवलं नाही आहेत, बरोबर. तसेच नगररचना झालेत किंवा आर्किटेक्ट झाले, हे विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाही. तर मेकॅनिकलचे विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघितलात ना तर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही. इथं महत्त्वाची गोष्ट दिली आहे की पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. लास्ट इयरचे विद्यार्थी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता, परंतु मुख्य परीक्षेसाठी अप्लाय करताना तुमच्याकडे प्रोफेशनल डिग्री ॲटलिस्ट असणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज माहिती स्वीकारण्याच्या माहिती दिनांकापासून पूर्ण केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला भलेही पूर्वपरीक्षेत सूट दिली तरी मुख्य परीक्षेपर्यंत ह्या ज्या अटी आहेत त्या आपल्याकडून पूर्तता नक्की झाली पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जॉब करायचा आहे तर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ज्यांना 10वी आणि 12वीमध्ये मराठी हा विषय असेल, बरोबर, ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांकडे मराठी भाषेचं ज्ञान आहे असं मानण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना नसेल ते विद्यार्थी जेव्हा तुम्ही रुजू व्हाल तेव्हा तुम्हाला मराठी भाषेची एक्झाम द्यावी लागते. सिंपल आहे. आपण नंतरही अपकमिंग व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. पुढचा घेतो विद्यार्थ्यांनो, परीक्षेच्या संधी. लक्षात घ्या, परीक्षेच्या संधी हा एक नवीन आता रूल MPSCकडे नुकताच आलेला आहे. परीक्षेच्या संधीबाबत डिस्कशन करतो विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांना संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. अराखीव उमेदवारास कमाल 6 संधी उपलब्ध राहतील. अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही. खुला अराखीव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी कमाल 9 संधी उपलब्ध असतील. त्यानंतर उर्वरित मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल 9 संधी उपलब्ध असतील. लक्षात घ्या. त्यानंतर उमेदवारांची संधीची संख्या खालील नमूद केल्यानुसार लागू राहील. ठीक आहे, कमाल 6 संधी आहेत तुम्हाला. ठीक आहे, सपोज जनरलचं मी एक्झाम्पल घेतलं, कमाल 6, पण मी
5वी एक्झामचा फॉर्म भरला तर मग माझे 5 संधी जातील का की नाही, तर त्याबद्दल डिस्कशन करतो आहे. हे बघा, उमेदवारांनी पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजण्यात येईल. म्हणजे पूर्वपरीक्षेचा भाग घेतला तर तुमची एक संधी गणण्यात येईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती गणली जाईल. प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल. म्हणजे एक्झाम म्हणजे उद्योग निरीक्षकाची एक संधी राहील किंवा बाकी जे एक्झाम आहे त्याची सेपरेट संधी करण्यात येईल. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. 5 फॉर्म भरले म्हणजे तुमच्या 5 संध्या गेल्यात असा त्याचा अर्थ होत नाही. संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील वयोमर्यादेच्या गणनेसह इतर अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल नाहीत. शासनाकडून संबंधित सामाजिक प्रवर्गातील विहित केलेल्या उच्च वयोमर्यादेपर्यंतच उमेदवारास त्यांना देय असलेल्या संधीचा फायदा घेता येणार आहेत. पुढचं बघूयात आता. संयुक्त पूर्वपरीक्षा योजना, ज्यासाठी व्हिडिओ बघतोय आपण ते आता आलं आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा त्याचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते बघायचं आहे, लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका संयुक्त पूर्वपरीक्षा परीक्षा योजना प्रश्नपत्र. एक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. हे बघा, जो पेपर असेल त्याचं नाव असेल सामान्य क्षमता चाचणी, संकेतांक असेल 012. जेव्हा तुम्ही OMR शीट भरता तेव्हा ह्या गोष्टी गरजेच्या असतात. कळालं तुम्हाला? जेव्हा पेपरचा तिथे नंबर टाकायचा असतो 012 ते तुमच्या हॉल तिकीटवर असतो, बरोबर. प्रश्न किती असणारे विद्यार्थ्यांना? 100. एकूण गुण किती असणारे? 100. दर्जा असेल 12वी लेव्हल. माध्यम असेल मराठी व इंग्रजी. परीक्षेचा कालावधी असेल 1 तास. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बरोबर. म्हणजे 1 तासात म्हणजे 60 मिनिटात तुम्हाला जवळपास 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, बरोबर. याच्यात काही प्रॉब्लेम नसतात, ठीक आहे, न्यूमेरिकल नसतात. त्यामुळे हे क्वेश्चन इझिली लवकरात लवकर सॉल्व होतं. हे बघा, आता अभ्यासक्रमासाठी ते काय म्हटले, प्रस्तुत संयुक्त पूर्वपरीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना सूचना अंतर्गत अभ्यासक्रम या सदराखाली उपलब्ध आहे. तर मग आपण काय केलं की MPSCच्या साईटवरून हे डाउनलोड केलं, बरोबर. पेपरचा कोड काय होतं विद्यार्थ्यांना? 012, बरोबर. 012बद्दलच आपण आता डिस्कशन करणार आहोत. सेम परीक्षा योजना त्यांनी जे तिकडं सांगितलं तेच. पूर्वपरीक्षा असेल 100 गुणांसाठी, मुख्य परीक्षा असेल 200 गुणांसाठी, पेपर 1 संयुक्त असेल, पेपर क्रमांक 2 स्वतंत्र असेल. तर पूर्वपरीक्षेचं आपण ऑलरेडी बघितलं आहे. तर आता डिटेलमध्ये अभ्यासक्रम बघायचा आहे आपणास. लक्षात घ्या, जो पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम असेल त्यातील सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे चालू घडामोडी. म्हणजे जागतिक तसेच भारतातील. लोकांना वाटतं की फक्त भारतातील, तसं नाही. जगातलेही जे इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या अधिकाऱ्याला माहीत असणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्यामुळे चालू घडामोडीवर कोणत्याही पूर्वपरीक्षेत जास्तीत जास्त वेटेज दिलेलं असतं. विद्यार्थ्यांनो, आपल्या व्हिडिओवर जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर आपणास माहीत असेल की रोज आपण चालू घडामोडीचा टॉपिक आणत असतो, दररोज सकाळी 7 वाजता, बरोबर. आणि त्यात दररोज 10 प्रश्नांचं डिस्कशन करत असतो. जर तुम्ही रोज हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नव्याने काही प्रिपरेशन करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रोज व्हिडिओ बघावा. आणि जर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन नोटिफिकेशन येतील. दुसरा आहेत विद्यार्थ्यांनो अभ्यासक्रम नागरिकशास्त्र. भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन, बरोबर. नागरिकशास्त्र 9वी 10वीमध्ये आपणास नागरिकशास्त्र होतं. तेही पुस्तक तुम्ही रेफर करू शकणार आहात. इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, बरोबर. इतिहासवर विचारण्यात येणार आहे. त्यानंतर भूगोल. भूगोलात हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, त्यानंतर हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. त्यानंतर पुढचा आहे अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. त्यानंतर सामान्य ज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. तुम्ही यासाठी 11वी आणि 12वीचे बुक्स नक्कीच रेफर करू शकता. तसे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. यामध्ये काय आहेत विद्यार्थ्यांनो, उमेदवारांनी किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न. अंकगणितमध्ये काय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. एकूण टोटल कव्हरेज केलं आहे त्यांनी 12वीपर्यंतचं, बरोबर. चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. म्हणजे 12वीत जो त्यांनी दर्जा दिला होता तोच अभ्यासक्रम आहे. पुढे जाऊयात आता विद्यार्थ्यांनो, मुख्य परीक्षा योजना. आता मला काय बघायचं आहे, पूर्वपरीक्षेत जर मी क्वालिफाय झालो, ठीक आहे, क्वालिफाय जर झालो तर मुख्य परीक्षेची योजना काय असणार विद्यार्थ्यांनो? लक्षात घ्या, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन्स एक्झाम. प्रश्नपत्रिकांची संख्या 2 असणार आहेत, एकूण गुण 200, बरोबर. पेपर 1 संयुक्त 5ही
संवर्गांसाठी एक संयुक्त पेपर 100 गुणांसाठी तो एकाच दिवशी कंडक्ट करण्यात येईल. आणि पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर असणार 100 गुणांसाठी. बरोबर. पेपर क्रमांक 1 संकेतांक काय पेपर क्रमांक 1चा 002. विषय आहेत मराठी इंग्रजी. ठीक आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 509 सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान. गुण असणारे विद्यार्थ्यांना 100 गुण. लक्षात घ्या प्रश्नसंख्या असणारी 100. ठीक आहे. त्यानंतर पदवी दर्जा आहेत. त्यानंतर मराठी व इंग्रजी माध्यम दोन्हीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. कालावधी 1 तास असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन. याच्यात मराठीचे प्रश्न मराठीतच असणार आहे, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीतच असणार आहे. मराठीचा दर्जा हा 12वीपर्यंतचा असेल, इंग्रजीचा दर्जा हा पदवीच्या समान असेल. दोन्ही मिळून तुम्हाला 1 तास. बरोबर. 1 तासात 100 क्वेश्चन, 1 तासात 100 क्वेश्चन. आता नकारात्मक गुणदान. बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी EMFA RTO प्री एक्झामकरिता बरोबर कोर्टामध्ये अपील केलं होतं. त्या अनुषंगाने आता MPSC आयोग दरवेळेस हे नकारात्मक गुण एकदम डिटेलमध्ये देतं आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करतात तेव्हाही हे देण्यात आलेलं आहे. बघूयात तर त्यांचं म्हणणं काय आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नांची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास तरीही तुमचे तेवढेच गुण वजा होतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात जरी आली तरी ती अपूर्णांकातच कन्सिडर करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो. आता अभ्यासक्रम बघतोय आपण. हे बघा पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजी. बघा मराठीचं फक्त इकडे इंग्लिशमध्ये केलं. सर्वसामान्य शब्दसंग्रह. इंग्लिशमध्ये काय होणार कॉमन व्होकॅब्युलरी. वाक्यरचना म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर. व्याकरण म्हणजे ग्रामर. म्हणी व वाक्यप्रचार म्हणजे यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस. तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजे अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेसिव्ह पॅसेज. ठीक आहे. पेपर क्रमांक 2बद्दल आपण डिस्कशन करूयात आता. पहिला गोष्ट आहे चालू घडामोडी जागतिक तसेच भारताचे. लक्षात घ्या हा खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. प्रीमध्येही तुम्हाला विचारता आहेत आणि आत्ताही विचारता आहेत. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजचे व्हिडिओ दररोजच बघत चाला. ठीक आहे. सेकंड आहे बुद्धिमापक चाचणी. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. तिसरा आहे भारतीय राज्यघटना. जर तुम्ही अधिकारी म्हणून जर वर्क करताय तुम्ही तर तुम्हाला बेसिक राज्यघटना माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर त्यात कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांनो घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे काय होती, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये शिक्षण, युनिफॉर्म, सिव्हिल कोड, स्वतंत्र, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल व विधी संहिता. किती सुंदर सिलेबस विद्यार्थ्यांना. जर अधिकारी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी बेसिक असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या माहिती अधिकार 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. विद्यार्थ्यांना नवीनच हा अभ्यासक्रम आता विद्यार्थ्यांसाठी डेव्हलप केला आहे MPSCने. खूप छान अभ्यासक्रम आहे. जर तुम्ही अधिकारी म्हणून जॉईन आले तर तुम्ही जनमाहिती अधिकारी असता लक्षात ठेवा किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती अधिकाराचे बेसिक तत्वे माहीत असणं गरजेचे आहे. ते बेसिक कलम माहीत असणं गरजेचं आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 म्हणजे लोकांच्या ज्या बेसिक सेवा आहेत त्या तुम्ही विहित कालावधीत देणं गरजेचं असतं. कोणी नळ कनेक्शनसाठी अप्लाय करतं, कोणी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अप्लाय करतं, तर त्यांना विविध मुदतीत तो भेटला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आला आहे. तर ह्या 2 टॉपिकवरही आपण व्हिडिओ आणणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढं घेतोय आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान. आपणास माहिती की माहिती तंत्रज्ञान किती मोठ्याने किंवा किती झपाट्याने त्याचा विकास होतोय. तर आपणाकडेही तेवढं नॉलेज असलं पाहिजे. बरोबर. कारण की आपणास जगासोबत चालायचं आहे, जगापासून लांब जायचं नाही. तर संगणक व माहिती तंत्रज्ञान आता ही बेसिक नीड झाली आहेत अधिकाराला. तर त्यामध्ये सिलेबसमध्ये काय दिलं विद्यार्थ्यांना आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांचा माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब आशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांची भवितव्य. विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून जॉईन होता तर आपणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करावं लागतं किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीने आपणास लोकांशी कनेक्ट व्हावं लागतं. तर आपले जे अधिकारी आहेत ते पाठीमागं नको राहायला किंवा त्यांना नव्याने
काहीतरी ट्रेनिंग द्यावी किंवा बाकी गोष्टी कराव्यात, यापासून टाळण्यासाठी हा अभ्यासक्रम मेनली डेव्हलप करण्यात आला आहे, याची नोंद घ्या विद्यार्थ्यांनो. त्यामुळे संगणक व माहिती तंत्रज्ञान हाही इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाममधला. त्यानंतर पुढील गोष्ट घेतोय आपण 6 नंबरची, की भारतातील औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, औद्योगिक समूह विकास आणि क्लस्टर. आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर याच्या कोर ठिकाणी आपण आलो आता, की त्याच्या पोस्टच्या रिलेटेड जो अभ्यासक्रम आहे तो हा आहे. उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल, वार्षिक विश्लेषण, उद्योगांसाठी आवश्यक परवाने, कर कायदे, स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना, राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक, लघु उद्योगांसाठीचे वित्तीय धोरण. ठीक आहे. त्यानंतर 7वा आहे उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी. त्यानंतर औद्योगिक उपक्रम, माहिती व आकडेवारी गोळा करणे, नियम 1959. त्यानंतर सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम अधिनियम 2006 व औद्योगिक सुकारता परिषद नियम कार्यप्रणाली. विद्यार्थ्यांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हब म्हणून एक लिंक दिली आहे आपण, ज्ञानवंदनी एज्युकेटर. त्या चॅनलमध्ये तुम्ही जॉईन व्हा. आपण याबद्दलचे जे PDF फाईल असतील बरोबर, त्या आपण त्या ग्रुपवर टाकणार आहोत, जेणेकरून आपण प्रिपरेशनसाठी नक्कीच फायदा होईल. त्यानंतर 8वा पॉईंट विद्यार्थ्यांनो, आयात निर्यात धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम. त्यानंतर इंडियन पेटंट ॲक्ट 1991, इंडियन ट्रेड्स अँड मर्चंट ॲक्ट 1958, फॅक्टरीज ॲक्ट 1948, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 1958 व सुधारणा. त्यानंतर ह्या गोष्टी काय आहेत विद्यार्थ्यांनो, ह्या रेडीमेड आहेत, त्या फक्त आपणास रिवाईज करायच्या आहेत बरोबर, किंवा त्या जास्तीत जास्त वाचन करून किंवा त्याबद्दल जाणून घेऊन ह्या गोष्टी लक्षात राहणार आहेत. ठीक आहे. आजारी लघु व मोठ्या उद्योगांचे धोरण, राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण. त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC, SICOM, KVIB, KVIC, MPCB, त्यानंतर MSSIDC, भांडार खरेदी धोरण. हे खूप महत्त्वाचं आहे. भांडार खरेदी धोरण कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जर वर्क करत असाल तुम्ही, तर भांडार खरेदी धोरण माहीत असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपण इन डिटेल पूर्ण आपणास व्हिडिओचे सांगितलेलं आहे. उद्योग निरीक्षक पदाचा संक्षिप्त तपशील आपण सुरुवातीला बघितला बरोबर. त्यानंतर परीक्षेचे टप्पे बघितले, शैक्षणिक अर्हता बघितली, परीक्षेच्या संधी बघितल्या, पूर्वपरीक्षेचा पॅटर्न बघितला, त्याचा अभ्यासक्रम बघितला, मुख्य परीक्षेच्या पॅटर्न बघितला, अभ्यासक्रम बघितला. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे नवनवीन व्हिडिओ आणत असतो आपल्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. थँक्यू.